त्यांचा प्रियकर गोपाळ. एकदम आमने सामने कार्यक्रम. हो मोहित्या तू मेला आता. अधोक्षच थांब. रागावू नकोस. नाही इंदूची आणि इंदू ती अतिशय समर्थपणे लढतीये. आता जर तू काही चुकीचं वागलास तर त्यामुळे आपल्या इंदूची बाजू लंगडी हो. शांत हो. शांत हो. अधोक्षज महाराज किती राग राग करणार आणि असा राग राग करून तुमच्या मिशेष सती सावित्री सिद्ध होणार आहे. अहो हे सत्य आहे ना, हे कधीच बदलत नाही. हो खरंच. नाही गोपाळ आणि इंद्रायणीबाई यांच्यात गॅटमॅट होतं हे सत्य आहे. हो इंद्रायणीबाई पुरावा पाहिजे. इथं स्वतः मोहितराव बोडके पाटील पुरावा आहे. स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय आम्ही. इंद्रायणीबाई आठवतंय ना? तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रेमासाठी गोपाळरावनी आमच्यावर हात उचलला होता. कोण आहेस रे तू? कोण आहेस? अरे काय धाडशी प्रिय म्हणावं हा, आणि काय धाडशी प्रिय कर. हो नाही त्यांचं हे प्रेम बघूनच आम्ही त्यांना इलेक्शनला सपोर्ट दिलेला आहे. हो जो माणूस आपल्या प्रेमिकेसाठी साक्षात आमच्यावर मोहितराव बोडके पाटलांवर हात उचलू शकतो, तो लोकांसाठी लय काय काय करू शकतो. तुम्हाला सांगतो मंडळी, गोपाळराव आणि इंद्रायणीबाई यांच्यामध्ये ना. मोहितराव आता फार होतंय हे. यांना सांगा आले मस्त. यांना म्हणा चट्ट दिशे अग्निपरीक्षेत आणि पट्ट दिशे आम्हाला मोकळं करा बरं. वेळ आमच्याकडे पण नाहीये. आरोप केलाय, पुरावा कुठे? घ्या पहिले पाढे 55. अहो आता आम्ही एवढं सगळं, तुम्हाला अग्निपरीक्षा नाही द्यायची आहे का? नाही द्यायची का? कॅन्सल करू आपण. सगळ्यांसमोर आम्ही जाहीर करतो, इंद्रायणीबाई दिग्रसकरांना अग्निपरीक्षा नाही द्यायची. त्यांनी त्यांच्या गुरु समोर, विठुरायासमोर, त्या साक्षात देवी समोर माघार. एक मिनिट. असं काहीही झालेलं नाहीये.
आणा तो लोखंडाचा तापलेला गोळा. पप्या अरे उशीर होतोय लवकर ये. इंदू, तुला हे सगळं करायची काहीच गरज नाही. थांब प्लीज. विठुराया पाठी राखा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न कीळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले वर्णवेद तेथेची शोभा तेथेची शोभा. यावेळी पाऊस. पाऊस नाही तिथंच पडायला फक्त.
दरवेळी काळजी संकटातून सुटतेच कशी. आता ध्यानी म्हणी नसताना अचानक पाऊस आला. तिने काय जादू कोणा तर नसेल केला. सासूबाई नेहमीप्रमाणे पाठ राखीन बाईंची पाठ कोणीतरी राखली. आणि तुमची विठुराया हा इंदूचा खरा पाठीराख आहे. करता करविता तोय, नाहीतर असा आवेळी पाऊस आलाच नसता. काय बरोबर आहे ना मोहितराव? हिंदूची बाजू सत्याची आहे हेच यातून सिद्ध झालंय. तिच्यावर संशय घेणाऱ्यांना आणि तिच्याविषयी खोट्या नाट्या अफवा पसरवणाऱ्यांना आता हे कळून चुकलं असेल. हिंदू म्हणजे शुद्ध सोनं आहे. या आगीतून तावून सुलाखून निघालेलं सोनं आहे. तर एवढासा पाऊस पडला तर बेडक डर्राव 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 करायला लागले राव. हा? ओ व्यंकट महाराज, अहो पाऊस पडल्यावर परीक्षा पोस्टपोन होत असती, कॅन्सल नाही. अजून तरी यांना तावून सुलाखून निघायचंय, कळलं का? ए मोहित, तुझं वाकडं शेपूट सरळ करायची वेळ आली आता. मेवणे साहेब, असं सेंटी होऊन आहे ना परिस्थिती बदलत नसते. सच्चेपणाच्या पुराव्याने तर बदलू शकते ना. माझ्या बायकोच्या सच्चेपणाचा पुरावा आहे माझ्याकडे. पप्या, चल आजी या. अंगास